आजचे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्य रवी काळे प्रसिद्ध सिने अभिनेते यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाच्या मध्ये प्रमुख उपस्थित लाभलेले मान्य उदयराव पाटील सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। सिने अभिनेते रवी काळे यांचा सत्कारासाठी मी आजच्या कार्यक्रमासाठी स्नेहभोजन ज्यांनी सौजन्य लाभले असे मान्य श्री अरविंद शेठ बाळासाहेब वाघ यांनीही त्यांच्या समवेत मान्य रवी काळे यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते। 16 फेब्रुवारी 2024ला शिवरायांचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि याच्यामध्ये बहिर्जी नाईक यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आणि ही भूमिका आपल्या मान्य रवी काळे यांनी केलेला आहे। आपल्या भूमीचा सुपुत्र आणि आज खरोखर आपला योगायोग म्हणावा लागेल की आपल्या मराठी भाषा दिन आहे आणि त्यासाठी लाभलेले हे प्रमुख पाहुणे मान्य रवी काळे। यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी स्नेहभोजनाचं सौजन्य ज्यांनी दिलं असे थोर उद्योजक मान्य अरविंद शेठ बाळासाहेब वाघ यांचा सत्कार या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री सातपुते सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। त्याचबरोबर प्रमुख कलाकार सिने अभिनेते रवी काळे यांचे चिरंजीव योगी काळे यांचाही सत्कार या ठिकाणी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व गुरुकुल प्रमुख मान्य श्री बानखिले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। सिने अभिनेते रवी काळे यांचे चिरंजीव योगी काळे यांचा सत्कार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री पानखिले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित केलेल्या या शुभचिंतन समारंभासाठी जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत ते आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त राज्य पुरस्कार विजेते आदर्श मुख्याध्यापक रामभाऊ नाना सातपुते सर, त्याचप्रमाणे जे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत आजच्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण आणि आपल्या आंबेगाव तालुक्याचं भूषण आणि सिने चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा कलेच्या माध्यमातून उमटवण्याचं काम केलं ते आपल्या आंबेगाव तालुक्याचं भूषण आणि घोडेगावचे सुपुत्र सन्माननीय रवी काळे यांचं सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करा। त्याचप्रमाणे या ठिकाणी सातत्याने आपल्या शाळेवरती ज्यांची मायाची पाखर आहे आणि सातत्याने मार्गदर्शन असतं ते आदरणीय आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आणि उद्योजक सन्माननीय उदयराव शिवाजीराव पाटील। त्याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून या शुभेच्छा समारंभाच्या निमित्ताने जे या शाळेचे शिकलेले काही माजी विद्यार्थी आणि शिक्षणाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण केला असे काही माजी विद्यार्थी जर प्रेरणा म्हणून तुमच्या समोर प्रमुख पाहुणे म्हणून आले तर निश्चित एक चांगला उपक्रम ठरेल। म्हणून गेल्या 7-8-10 वर्षापासून हा उपक्रम आपण राबवत असून आत्तापर्यंत अनेक माजी विद्यार्थी कर्तृत्ववान माजी विद्यार्थी की ज्यांनी खऱ्या अर्थानं या शाळेचा आईवडिलांचा आणि गावाचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं त्यांना आपण या ठिकाणी बोलवत असतो आणि असेच 2 माजी विद्यार्थी आज या कार्यक्रमासाठी सन्माननीय उपस्थिती म्हणून उपस्थित आहेत। त्यामध्ये या शाळेचे माजी विद्यार्थी शालेय जीवनातील एक अतिशय गुणवंत विद्यार्थी म्हणून ज्यांचा नावलौकिक होता आणि आता पुणे या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण करून खऱ्या अर्थानं पिंपळगावचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलंय आणि या सेवा विद्यालयासाठी देखील ही वास्तू उभी राहत असताना 51,000ची भरीव देणगी देऊन या शाळेसाठी ज्यांनी मदत केली असे सन्माननीय प्रवीण महादेव बांगर पाटील चार्टर्ड अकाउंटंट हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे त्यांचंही टाळ्या वाजवून स्वागत करा। आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आज अध्यक्ष म्हणून रामभाऊ नाना सातपुते सर लाभलेले आहेत। 2006 साली जेव्हा त्यांनी आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला आणि पहिल्याच दिवशी त्यांनी सगळ्या शिक्षकांना एक मार्गदर्शन करून एक प्रेरणा देण्याचं काम केलं आणि सांगितलं की खऱ्या अर्थानं जर पिंपळगावचं नावलौकिक वाढवायचं असेल मुलांना घडवायचं असेल तर मुलं शिष्यवृत्तीमध्ये आली पाहिजे, त्या दृष्टीने तुम्ही कामाला लागा। आणि मग त्यावेळेस विकास कारणे सर असतील साबळे सर असतील त्या शिक्षकांनी झुकून देऊन कामाला सुरुवात केली आणि आपली मुलं देखील शिष्यवृत्तीमध्ये आली पाहिजेत त्या दृष्टीने प्रयत्न चालू केल्यानंतर 2007 साली
या तालुक्यामध्ये उदयगाव फक्त 8च मुलं शिष्यवृत्तीमध्ये आली होती चौथीला. त्या 8 पैकी 4 मुलं एकट्या पिंपळगावच्या शाळेची आली आणि मग जी 4 मुलं आली त्याच्यातली जी विद्यार्थिनी होती ती आमची ही गुणवंत विद्यार्थिनी नम्रता बाबूराव पोखरकर, सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी. आणि मग ती शिष्यवृत्ती तर आलीच, पण त्यानंतर इथं या शाळेमध्ये 5वीला आल्यानंतर नवोदयची परीक्षा तिने दिली आणि पिंपळगावच्या इतिहासातली नवोदयमध्ये आलेली ती पहिली विद्यार्थिनी आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं या गावामध्ये जी काय गुणवत्तेला जी सुरुवात झाली, मुलं घडायला जी सुरुवात झाली, त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान होते ते सातपुते सर. ते या ठिकाणी अध्यक्ष लाभले आणि त्याची सुरुवात ज्या मुलांच्या माध्यमातून झाली त्यांचे प्रतिनिधी म्हणून नम्रता या ठिकाणी उपस्थित आहे. तिचे जे घडवणारे शिक्षक कानडे सर, त्यांचा मला काल फोन आला, त्यांना एवढा आनंद झाला. म्हणले माझ्या विद्यार्थिनीला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले, मला खूप आनंद झाला. आणि ती पहिली विद्यार्थिनी मग नवोदयला आल्यानंतर तिला 6वी पासून पुढचं शिक्षण तिचं इथं नाही झालं. मग तिचं शिक्षण नवोदय विद्यालयामध्ये त्या ठिकाणी CBSE बोर्डाच्या माध्यमातून झालं. परंतु त्या ठिकाणी शिकत असताना नंतर तिने ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आणि इंजिनिअरिंगची पदवी संपादन करून आज अतिशय चांगल्या कंपनीमध्ये, नामांकित कंपनीमध्ये, IT कंपनीमध्ये ती त्या ठिकाणी काम करते. बघा, एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी, आई वडील सर्वसामान्य शेतकरी, परंतु त्या ठिकाणी शिक्षणाचे ध्येय मनामध्ये ठेवून चांगला प्रामाणिकपणे रात्रंदिवस अभ्यास करून ती शिष्यवृत्तीमध्ये आली, नवोदयमध्ये आली, त्यानंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, चांगली नोकरी मिळाली आणि त्यानंतर स्वप्नील वाघांसारखा चांगला जावई देखील त्या ठिकाणी आम्हाला मिळाले. म्हणजे खऱ्या अर्थानं जर मुलगी चांगली शिकली तर निश्चित तिचा भविष्यकाळ हा त्या ठिकाणी उज्ज्वल असतो. तर स्वप्नील वाघ देखील या निमित्ताने उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं आज तुम्हा सगळ्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केले. ते सन्माननीय उद्योजक अरविंद शेठ बाळासाहेब वाघ, त्याचप्रमाणे निलेश शेठ विलास बांगर, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि व्यासपीठावर अजून एक व्यक्ती उपस्थित आहे, नितीन पोखरकर माडवाले. कृपया फक्त उभं राहा, मुलांना नमस्कार करा. तुमची ओळख मला या निमित्ताने करायची. हे आपल्या शाळेचे 2008च्या बॅचचे माजी 2008ची बॅच ना 2008च्या बॅचचे माजी विद्यार्थी, पण त्यांची ओळख या निमित्ताने सांगतो. एक यशस्वी उद्योजक म्हणून पुण्यामध्ये काम करतायत. परंतु या शाळेमध्ये 2008 साली गणित विषयामध्ये 150 पैकी 150 मार्क मिळून राज्यामध्ये प्रथम आलेला जो विद्यार्थी आहे, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तर मला वाटतं त्याच्यानंतर कोणाला 150 मार्क मला वाटतं मिळाले की नाही मला माहीत नाही, पण त्यांना मात्र 150 मार्क मिळाले. आणि त्यावेळेस मी गावचा सरपंच होतो म्हणून खूप मोठा सत्कार केला. म्हणून त्या ठिकाणी त्यांची मला त्या ठिकाणी आठवण आहे. असो, बोलण्यासारखं अनेक आहे, परंतु मान्यवरांना विचार व्यक्त करायचे आहेत म्हणून मी आज जास्त बोलणार नाही. फक्त उदयगाव पाटील या ठिकाणी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत. त्यानिमित्ताने मी फक्त त्यांना एक विनंती करील की ही शाळा बांधत असताना रयत शिक्षण संस्थेने आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब असतील आणि तुम्ही सगळी मंडळी, तुम्ही सगळ्यांनी जेव्हा मनावर घेतलं की पिंपळगावची शाळा झाली पाहिजे, त्यावेळेस एक प्रस्ताव तुम्ही आमच्या पुढे ठेवला की बाबा 50% निधी तुम्ही ग्रामस्थ माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जमा करा, आम्ही संस्थेकडून निम्मा निधी त्या ठिकाणी देण्याचं काम करू. त्याप्रमाणे आम्ही ग्रामस्थांनी 1 कोटीपेक्षा जास्त निधी माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जमा केला आणि हे आत्तापर्यंत झालेलं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं. परंतु जेव्हा ही इमारत मंजूर झाली तेव्हा GST शासनाने लागू केलेला नव्हता आणि नंतर मग काम चालू झाल्यानंतर GST लागू झाला. त्यामुळे जवळजवळ 40 लाख रुपये GST त्याच्यामधून शासनाला गेला आणि 40 लाख रुपये शासनाला गेल्यामुळं जे 2 कोटी रुपये नियोजित आपले होते, संस्थेचे 1 कोटी आणि आमचे 1 कोटी, त्याच्यामध्ये हे काम पूर्ण होऊ शकलं नाही. आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये संस्थेकडे आम्ही प्रस्ताव दाखल केल्यानंतर उर्वरित कामासाठी आता जुन्या एस्टिमेटमध्ये पॅरापेट आणि वॉटरप्रूफ देखील नव्हतं, पण राहिलेलं काम पूर्ण करत असताना पॅरापेट आणि वॉटरप्रूफ देखील व्हावं ही आमची मागणी होती. त्यानुसार 75 लाख रुपयाचं त्या ठिकाणी या राहिलेल्या कामाचं एस्टिमेट झालं. त्यातून संस्थेने आम्हाला 40 लाख रुपये दिलेले आहेत. तरी राहिलेल्या कामासाठी आपण संस्थेच्या माध्यमातून वळसे पाटील साहेब आहेत, तुम्ही आहात, राजाभाऊ आहात, बाळासाहेबजी बेंडे आहेत, तुम्ही सगळीच मंडळी आहात, तुमचं सातत्याने पिंपळगाववरती खूप मोठं प्रेम आहे. म्हणून आता या शाळेचं उद्घाटन येणाऱ्या दिवाळीमध्ये हे कोणत्याही परिस्थितीत झालं पाहिजे असा आमचा त्या ठिकाणी संकल्प आहे. म्हणून राहिलेल्या कामासाठी आपण संस्थेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मी आमच्या तमाम ग्रामस्थांच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी आता हा जो निरोप समारंभ 10वीच्या मुलांचा आहे, मला तुम्हाला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की आज जरी तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असला, आम्ही एकेकाळी या शाळेचे माजी विद्यार्थी होतो, तुमच्यासारखे आम्ही सगळे पुढे बसलेले होतो आणि आज तुम्ही पुढे बसलायत. पण एक दिवस असा आला पाहिजे, एवढं काही कर्तृत्व घडवा की या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या व्यासपीठावरती तुम्हाला बसायला संधी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो. म्हणून चांगला अभ्यास करा,
चांगले पेपर लिहा आणि खऱ्या अर्थानं तुमचं उज्ज्वल भविष्य घडवा. आता आमच्या काळामध्ये जर विचारलं तुला काय व्हायचंय तर निम्मी मुलं म्हणायची डॉक्टर व्हायचंय, निम्मी म्हणायची इंजिनियर व्हायचंय. पण आता शेकडो संधी तुमच्यासाठी जगाच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला जे क्षेत्राची आवड असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाका, प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि रात्रंदिवस एकच ध्यास ठेवा की समजा तुम्हाला वाटलं की बाबा आम्हाला रवी काळे साहेबांसारखं चित्रपटात जायचंय, तुम्ही सांगा मी चित्रपटात जाणार. तुम्ही भूमिका करताना स्वप्नात पहा, निश्चित तुमच्यातला व्यक्ती त्या ठिकाणी एक दिवस श्रेष्ठ झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एखाद्याने जर ठरवलं की मला IAS व्हायचंय, माझी खूप दिवसाची तळमळ आहे. या गावामध्ये अनेक उद्योगपती घडले, अनेक अधिकारी घडले, परंतु डायरेक्ट IAS आणि IPS या शाळेमध्ये अजूनपर्यंत घडलेला नाही. म्हणून या ठिकाणी जर IAS आणि IPS तुम्ही घडण्यासाठी जर प्रयत्न करायचं ठरवलं, तुम्ही आता अशा कित्येक जणांची उदाहरणं आहेत की बाबा मला IAS व्हायचंय आणि मग लहानपणापासून ठरवत असताना त्यांनी लिहिलेलं असतं मला IAS व्हायचंय. तसं तुम्ही तुमचं ध्येय ठरवा, तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथं लिहा मला IAS व्हायचंय आणि दररोज त्या दृष्टीने तुम्ही तुमची पावलं टाका. निश्चित तुमचं स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेस तुम्ही तर तुमचं नावलौकिक होणारच, पण खऱ्या अर्थानं ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला, ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकलात, ज्या गुरुजनांनी तुम्हाला घडवलं आणि आमच्यासारखे ग्रामस्थ, आम्हाला एवढा मोठा अभिमान होईल की हत्तीवरनं तुमची मिरवणूक काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून अशा पद्धतीचं यश मिळवा. आणि या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे, मला एवढं बोलावं वाटतंय पण म्हणून अधिक बोलत नाही. मान्यवरांसाठी वेळ राखून ठेवतो. फक्त तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तमाम ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि भविष्य काळामध्ये तुम्हाला जे काही कमी पडेल त्यासाठी निश्चित मदत आमची राहील. आता प्रवीण बांगर साहेब या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून उपस्थित आहेत. चार्टर्ड अकाउंटंट अख्ख्या तालुक्या मिळून किती असतील तुमच्या मते? माझ्या मते 10 सुद्धा नसतील. कारण चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षेचा निकाल 2 किंवा 3% फक्त असतो संपूर्ण देशामध्ये. आणि त्यांची निगेटिव्ह मार्काची पद्धत असते. म्हणजे 100 मार्काचा जर पेपर असेल आणि तुम्ही 100च्या 100 मार्काचं लिहिलं, 90 मार्काचं जर बरोबर आलं आणि 10 मार्काचं जर चुकलं तर चुकलेले मार्क मिळालेल्या मार्कातून वजा होतात. आणि म्हणून त्या ठिकाणी हा निकाल खूप अवघड असतो. आणि मग अशा पद्धतीने आपले सुदाम पोगळकर म्हणून माजी विद्यार्थी, ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत, या शाळेचे माजी विद्यार्थी. त्यानंतर प्रवीण बांगर साहेब या ठिकाणी आज चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांची पत्नी देखील चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि खऱ्या अर्थानं पिंपळगावचं नावलौकिक वाढवण्याचं काम केलंय. त्यांच्यासारखं तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं स्वप्न पहा. तुम्हाला लागणारी सगळी मदत निश्चित या ठिकाणी केली जाईल. साहेब 1-2 दिवसापूर्वी या शाळेची एक माजी विद्यार्थिनी प्रतीक्षा बांगर म्हणून इथं कुंडावरती राहते, प्रतीक्षा विलास पोखरकर, तिची बहीण ऋतुजा गेल्या वर्षी आपल्या शाळेमध्ये 10वीला होती. तर आम्ही एक दिवस सहज गेलो, म्हणलं बाळा तू काय करते? म्हणली काका माझं स्वप्न आहे चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं, पण माझ्या घरची परिस्थिती नाही. आणि मग तिला 1 लाख रुपये क्लासला बघायला पाहिजे होते. परवा दिवशी फक्त 1 तास आम्ही ठराविक काही मंडळींना फोन केले. दत्ता शेट्टी गावाला आले होते. जितेंद्र बांगर साहेबांकडे आम्ही व्यक्ती गेलो आणि म्हटलं हिला शिकण्याची इच्छा आहे पण घरची परिस्थिती नाही, यापुढे आपल्याला अशा मुलांना ताकद द्यायची. तर म्हटलं मग काय केलं पाहिजे? म्हणलं तिची 1 लाख रुपये जर आपण फी भरली तर निश्चित ती चार्टर्ड अकाउंटंट होऊन तिच्या आईवडिलांचं तर नाव करेलच, पण शाळेचं आणि गावाचं देखील नाव करेल. 1 तासामध्ये 1 लाख रुपये जमा झाले आणि तिची फी भरून आज ती पुण्यामध्ये त्या ठिकाणी ते क्लासेस करते. तिला एवढंच त्यांनी सांगितलं. आता बाकीचे जे मान्य त्यांचं मी नाव सांगणार नाही. काही मुंबईमधले आमचे मित्र असे आहेत, ते म्हटले एकच मुलगी नाही, अशा 100 मुलं असू द्या, सांगा बाबा यांना हे कमी पडतंय, फक्त आमचं नाव सांगू नका, सगळी फी त्या ठिकाणी बघू. मग दत्ता शेठानी यांनी 50,000 रुपये दिल्यानंतर राहिलेलं संपूर्ण शिक्षणाचा खर्च मुंबईतील काही मित्रांनी उचललाय. पण त्यांनी सांगितलं आमचं नाव कधीच सांगायचं नाही, अजून जेवढी मुलं असेल तेवढी पाठवा, त्यांना आम्ही मदत करू. म्हणून या निमित्तानं तुम्हाला एवढंच सांगायचं. ते का सांगितलं तर जरी कदाचित तुमच्या आईवडिलांची परिस्थिती नसेल पण तुम्हाला मात्र जर शिकण्याचं ध्येय असेल तर तुम्हाला हवी ती मदत भविष्य काळामध्ये निश्चित केली जाईल, एवढंच या ठिकाणी सांगतो. म्हणून खूप खूप शिका आणि नावलौकिक करा आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद. स्वप्न ती नव्हे की जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत, असे तुम्ही आहात. नक्कीच तुमच्या स्वप्नातली शाळा पूर्ण होणार आहे.